अरे गोपाळ तू इथं का रे बाबा, मी इथं आलेलो आवडलं नाही का तुम्हाला? अरे हे लगा गोपाळ, अरे काय बोलतोय लगा तू? अरे पाहिजे तर ती जोड काढ आणि हान जे त्याला. मला कशाला एकट्याला, मी आम्हा दोघांना तिघांना हाण. अरे काय बोलताय तुम्ही? अरे झालं गेलं विषय सोडून द्या. मी नाही मनावर घेतलं, तुम्ही कशाला घेताय? द्या विषय सोडून. गोपाळ तुला का खरंच लय मोठ्या मानाचा आहे बघ. तुला का आम्हाला माफ केलंस, तू खरंच देव माणूस आहे का? काय माझा व्हिडिओ बघितला का? शी, आम्ही नाही बघत तसले व्हिडिओ. अला काय मोटिवेशन देतोय का मला? हा, अरे मी माझ्या स्वतःचा जीव धोक्यात घालून जी बातमी आणली ना, त्याचा व्हिडिओ म्हणतोय मी. हा, काय कसलं डाउनलोडिंग आहे तुझ्याकडं? आता गोपाळरावांनी माझ्या जी आग पेटवली का, त्याच्यामुळं. हा, म्हणून तुला ती तसला व्हिडिओ बनवायची खास झाली वय. हा, कळलं. अरे काही कसा बोलतो रे? अरे बातमीच्या मागची बातमी काढायची आग, पत्रकारितेची आग, ती आग माझ्यात पेटली म्हणून मी ज्या फोटोग्राफरचा खून झालता ना, त्याच्या घराबाहेर मी दबा धरून बसलो होतो नाही, झोपलो होतो म्हणतात. चिंतन म्हणतात त्याला, चिंत्या. आणि तिथं काय झालं माहितीये? त्याच्या घरात काहीतरी हालचाल दिसली. मी स्वतः जामकर साहेबांना फोन केला. उचलला का त्यांनी? उचलला की, आणि मला काय म्हणाले माहितीये का? फोन ठेव पहिला. ठेव फोन नाही म्हणाले, मग माझ्या एका फोनवर इथं आले होते. मग हा, आणि तिथं आल्यावर त्यांनी त्या आरोपीला पकडलं. काय म्हणाले माहितीये का? धन्यवाद पत्रकार, धन्यवाद. पण आता मी काय करणार आहे? गोपाळरावांनी जी आग माझ्या हात लावली आहे का, ती विधू नाही देणार. मी आता वेगवेगळ्या बातम्या गोळा करणार आहे. हा म्हणजे कोणी सापडलंय वय? नाही, अरे ते खुनी आहे का चोर आहे अजून कळलं नाही. अरे पोलीस चौकीत नेऊन त्याची लय चौकशी केली, पण ते काय बोललं नाही. पण काळजी करायची ना, हा, सगळी बातमी बाहेर येणार आणि हा पत्रकार झुंजार सगळ्या जगासमोर ही बातमी आणणार. लावा ताकद.